अवघ्या महाराष्ट्राला पडलेला हा प्रश्न म्हणजे गॅस. गॅस आमच्याकडेही मिळत नव्हता, त्यामुळे आम्ही चूल बनवली खूप छान वगैरे, त्याची स्थापना केली, पूजा वगैरे केली. ह्या मातीच्या चुलीला लोक नाव ठेवत होती. दूर डोळ्यात जातोय, डोळे बंद होतील. पण आता ह्या चुलीची गरज सगळ्या महाराष्ट्रात जाणवायला लागली. शेवटी जुनं ते सोनं असतं नाही का. चुलीचं महत्त्व माझ्या अनुभवानुसार लेख लिहिलेला आहे. मी तर 2 शब्दात मी वाचून दाखवते. लहानपणी छोट्या छोट्या खेळण्यातली खेळभांडी आवडायच्या. खेळताना त्या खेळभांडीतील चूल आणि गॅस जास्त प्रमाणात आवडायचा माझ्यावर का. मुलीची जात पडली नाही. त्यावेळेस छोटी भांडी छान दिसायची. ती छोटेसे खेळभांडे लग्न झाल्यानंतर तीच भांडी मोठ्या स्वरूपात दिसली मला. भांड्यामधली चूल, गॅस तिच्याकडे पाहिल्यानंतर वाटलं, हाच तो खेळ आपण लहानपणी खेळायचं नाही का. चूल पहिल्यांदा पेटवताना मात्र डोळ्यात पाणी आलं. धुराचा तो लोट, जाळ थोडासा त्रासदायक वाटायचा. नंतर काही दिवस हळूहळू सवयसुद्धा लागली. काही दिवसानंतर कोणाच्या तरी घरी गॅस आलेला होता. पहिल्यांदा सगळ्यांना नवल वाटायला लागलं. कोणाच्या घरी कोणतीही वस्तू आली की लगेच सगळ्यांना नवल वाटायचं. तसं मलाही वाटलं. पहिल्यांदा सगळ्यांना नवल वाटायला लागलं होतं. मलाही वाटलं होतं. भांड्यामध्ये आपण जो गॅस पाहिला होता, तो त्यामधला खेळभांड्यामधला जो गॅस पाहिला होता ना, तो हा गॅस आपल्याकडे पण असायला पाहिजे ना, हवा आहे ना, असं मलाही वाटायला लागलं. त्यावेळेस शक्य नव्हते काही अडचणीमुळे. पण ज्यावेळेस माझ्याकडे गॅस आला ना, त्यावेळेस पेटवायला जमत नव्हते. अशी गंमत माझी नेहमीच असायची. काही दिवसापुरती होती. पण मग माझी आई, आजी, आत्या सगळे काय म्हणायचे माहिती आहे का, जगामध्ये कितीही बदल झाला ना, जुनं ते सोनं असतं. गॅसची इतकी सवय झाली सगळ्यांना, 1 मिनिटसुद्धा गॅस संपल्यानंतर माणूस थांबवू शकत नाही, वेडावून जातो. पण आजचा तुटवडा परत एकदा जुनं ते सोनं म्हणत, परतीचा प्रवास म्हणून घरोघरी मातीच्या चुली असं म्हणत, हॉटेल म्हणू नका, घर म्हणू नका, गॅलरी म्हणू नका, सगळ्यांनी चुली पेटवायला सुरू केली. ज्यांना जागा नाही त्यांनी गच्चीवरती चुली पेटवल्या. म्हणूनच जुनं ते सोनं असतं नाही का. आणि बऱ्याचदा ना आपण टिपिकल म्हणून ज्याच्या घरी चुली असायच्या ना, त्यांना टिपिकल म्हणायचे. आणि ज्यांच्या घरी गॅस असला, ज्याच्या घरी, त्यांना ना प्रोफेशनल माणसं असे म्हणायचे. लोकही किती भेदभाव करतात ना. तर मला हा व्हिडिओ कसा वाटला आणि माझ्या चुलीवरचं जेवण मी बनवत आहे, म्हणजे चूल कशी वाटली, तुम्ही चूल पेटवली आहे का घरी, तुमच्या घरी, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ कुठून बघताय तेही सांगा. धन्यवाद. व्हिडिओ पूर्ण आणि मनापासून पाहिल्याबद्दल धन्यवाद तुमचे.